अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी रस्त्याच्या बाबत या ठिकाणी उल्लेख केला। आमचं स्पष्ट असं मत आहे की जो रस्ता त्याला दिला गेला, फायर ब्रिगेड जो विभाग आहे ना आता मुंबई महानगरपालिकेचा आशिषजी, त्याच्यावरती या सभागृहामध्ये एक वेगळी चर्चा आणावी लागेल। ज्या पद्धतीने एनओसी दिल्या जातात आणि ज्या पद्धतीने तिकडे बिल्डिंग प्रपोजलच्या ज्युनियर इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला जेवढा मस्का मारायला लागत नाही आणि जेवढी लक्ष्मी दाखवायला लागत नाही ना, त्यापेक्षा 10 पट लक्ष्मी त्या फायर ब्रिगेडच्या लोकांना दिल्यानंतर या सगळ्या एनओसी दिल्या जातात। हे सत्य आहे, हे सत्य आहे। आणि त्यामुळे जर लक्षवेधीमध्ये असं म्हटलंय की त्यांनी एक सांगितलं की हा रस्ता जो आहे तो चुकीच्या पद्धतीने दाखवला गेलेला आहे आणि प्लिंथपर्यंत त्याची परमिशन आहे। त्यांनी सांगितलेली गोष्ट अत्यंत भयावह आहे की ती फाईल, हा जो कोण ज्ञान मेसर जोगेश्वरी इथला डेव्हलपर आहे, ती फाईल आयुक्तांची खोटी सही केली गेली, गाळ झाली फाईल गाळ झाल्यानंतर तो शिपाई होता, त्याचा संशयास्पद मृत्यू झाला, तो ट्रेनमधून पडून मेला की त्याचा खून झाला की कोणी ढकलला याच्याबद्दल चौकशी नाही। आणि त्याच्यानंतर आज 13.3 मीटरचा जो 2 DP रोड बांधकाम करणे बंधनकारक असताना त्या ठिकाणी खोटी माहितीच्या आधारे त्यांनी CC मिळवली। आणि दुसरं म्हणजे अध्यक्ष महोदय, सदर SR योजनेमध्ये शुक्ला यांनी अनेक झोपडपट्टीधारकांकडून बेकायदेशीररित्या झोपड्या खरेदी केल्या। आता मला सांगा, SRA जो आहे तो झोपडपट्टीवासियांना घरं द्यायची आहे, हा डेव्हलपर आहे की झोपड्या खरेदी करण्याला तिकडे आलाय? म्हणजे स्वतःच झोपड्या खरेदी केल्यात त्यांनी आणि SRA मध्ये टाकल्यात। त्याच्यावरती SIT लावली पाहिजे आणि SIT लावून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्या ईडी खाली त्याला अटक केली पाहिजे। दुसरं असं आहे की अध्यक्ष महोदय, की जोगेश्वरी माता सोसायटी म्हणून आहे, त्या सोसायटीच्या आतमध्ये हा रस्ता आता SRA बंद केल्यानंतर ते त्यांची कंपाऊंड वॉल तोडून तो आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय, ती लोक त्याला त्या ठिकाणी विरोध करतायत। आणि या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय त्याची अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय नोंद घ्यावी, त्याची चौकशी करावी। चौकशीमध्ये हा दोषी आढळला तर 13/2 त्याचं प्लिंथपर्यंत बांधकाम आलंय, त्यांनी काय बिल्डिंग उभी नाही केली आहे, त्यामुळे 13/2 अंतर्गत अशा खोटारडेपणा करून ज्या पद्धतीने SRAचं काम ज्यांनी मिळवलं आहे अशा माणसाला तात्काळ त्या ठिकाणून काढून टाका 13/2 अंतर्गत, अशी आमची मागणी आहे। आणि दुसरं असं आहे की या डेव्हलपरने रात्री जोगेश्वरी पोलीस स्टेशनला हाताशी धरून तिकडची घरं रातोरात खाली केली, पत्रे लावले, लोकांनी तक्रार केल्यानंतर शेवटी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला, पोलीस ठाण्यामध्ये निरोप गेला, त्यानंतर ते पत्रे काढले गेले। हा कोण आहे? सरकारचं जावई आहे का? याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे।